वारीमध्ये लहान मोठा असा भेद नसतो। तिथे असतात फक्त वारकरी, पण या वारीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतायत तो म्हणजे चैतन्य नावाचा एक चिमुकला वारकरी। वयाच्या अगदी लहान वयात जिथं वारीचा अर्थही समजत नाही तिथं हा चैतन्य आपल्या गळ्यात पखवाज घालून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ताल धरतोय। वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारा हा चिमुकला देवाची सेवा म्हणून 4 वर्षांपासून पखवाज वाजवतोय। त्याच्या पखवाजच्या तालावर जेव्हा ज्ञानोबा तुकारामाचा गरजर होतो तेव्हा पाहणाऱ्यांचे डोळे भरून येतात। रामकृष्ण हरी माऊली। वारीच्या वाटेवरती अनेक वारकरी जात असतात। वारकरी हा कधीच लहान मोठा नसतो, वारकरी हा वारकरी असतो। आणि माझ्यासोबत असाच एक छोटा वारकरी म्हटलं तरी वारकरी। काय सांगशील, तुला आता हे रामकृष्ण हरीच्यात पखवाज घेऊन तू चाललाय पंढरीच्या दिशेने? माझं नाव चैतन्य आहे, मी वाईवरून आलोय आणि मी संस्थेत आहे। संस्थेचं नाव विश्वरूप वारकरी शिक्षण संस्था रेणावळे आहे। मी वारीला जातोय तर असं म्हणून जातोय की देवाची सेवा म्हणून जातोय। आता तू पखवाज घेऊन पूर्ण वारी करतो? हो करतो। हा? हो काय आम्हाला जरा ते आमच्या प्रेक्षकांना सांगशील, पखवाज काय, तू कधी शिकतोय, काय वारीचं महत्व तुला काय वाटतं वारीचं? मी पक्वाज 4 वर्ष झाले शिकतो, चौथीपासून आता 9वीला आहे। आणि काय वारीचं महत्व काय आहे? तू शिकतोय सगळं वारी म्हणतोय, भजन गीत असतात वारीत, वाजवतो, हरिपाठ वगैरे वाजवतो। हो